चला आज आपण बनवूया सालटेवाल्या मुगाची डाळीची आमटी। तर त्यासाठी आपण एक टोप मांडला गॅसवर, ज्यामध्ये 2 चम्मच एवढं तेल टाकले बघा। तेल व्यवस्थित गरम झालं की 1 चम्मच ना राई जिरे मिक्स झालेले ते मी 1 चम्मच टाकले भरून। तर राई जिरे छान तडतडून देऊया। त्यानंतर 5-6 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्यात बघा। आणि लसूण आपल्याला चांगला याच्यामध्ये परतून द्यायचं आहे। भरपूर असा कढीपत्ता, चिमूटभर हिंग टाकूया। एक कांदा बारीक चिरून घेतलाय। तर कांदा आपण गोल्डन कलर येऊपर्यंत याला चांगला फ्राय करून घेऊ। लसूण चांगला फ्राय झाला ना त्यानंतरच कांदा टाका, म्हणजे डाळीला ना छान चव येते। छान परतून देऊ कांदा 2-3 मिनिटं। तर इकडे बघा सालटेवाली मुगाची डाळ आहे ना, मी तर इथे शिजून घेतली बघा छानपैकी अशी। तर तुम्ही कुकरला पण शिजू शकता, मी टोपात शिजून घेतली बघा। एकदम अशी गाळ झाली डाळ आपली, हे पाशी व्यवस्थित। आणि डाळ खूप पौष्टिक पण असते। आता इकडे आपण कांदा बघा छान फ्राय झाला आहे। त्यानंतर मी इथे 1 टमाटर घेतले, टमाटर पण असं बारीक कट करून घेतले बघा। आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। तर टमाटर पण आपलं पटकन सॉफ्ट होईल आणि कांदा टमाट्यामध्ये चव पण छान लागते टमाटे टाकल्यामुळे। तर टमाटे 2-3 मिनिटं छान फ्राय करून घेऊया। आता यात आपण टाकूया, तुम्ही हिरव्या मिरचीत पण बनवू शकता, पण मी लाल मिरची पावडरमध्ये बनवते आमटी। घरगुती तिखट टाकले 1 चम्मच, 1 चम्मच हळद आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकूया तेल याच्यामध्येच मसाल्यामध्ये। छान परतली की चव पण छान लागते। तुम्ही वरून पण टाकू शकता। 1 मिनिट आता सगळे हे परतून घेऊया मसाले। आता ही आपली शिजून घेतलेली डाळ टाकायची। डाळ एकदम व्यवस्थित गाळ शिजली ना तर मग छान चव लागते याची पूर्णपणे। आणि तुम्ही तसं रवीने थोडंसं मॅश करून पण घेऊ शकता। तर मी चमच्याच्या पाठच्या साईडनेच असं थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघा। आता तुम्हाला किती घट्ट पातळ हवी त्या हिशोबाने याच्यात पाणी टाका, पण पाणी गरमच टाका। थोडंसं आपण पाणी याच्यात अजून टाकूया, मला जास्त पातळ नाही करायची। आता याला ना 5-6 मिनिटं छान शिजून द्यायचं आपल्याला। त्याआधी आपण याच्यात मीठ आपण आधी पण टाकलेलं आहे, चेक करून बघितलं तर थोडंसं मीठ कमी वाटतंय। तर आपण याच्यात अजून थोडं मीठ टाकून 5-6 मिनिटं छान याला उकळून देऊया। हे बघा 5-6 मिनिटं मी छान शिजून घेतली आपली डाळ। हे बघा थोडीशी घट्टच बनवली तर तयार आहे आपली झटपट अशी डाळीची आमटी। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।